गावच्या हद्दीत असणारा दगडखान क्रेशर बंद करावा या मागणीसाठी रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी कुसगाव, विठ्ठलवाडी, एकसर व बोरीव या ठिकाणच्या ग्रामस्थांनी तसेच व्याहळी कॉलनी यांनी एकत्रित येऊन आंदोलन पुकारले। या क्रेशरमुळे आरोग्याच्या समस्या तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असेही निवेदनात सांगितले जात आहे। या निवेदनात चारही ग्रामपंचायतीचे क्रेशर बंद करावा याचे ठराव जोडले आहेत। या चारही गावांचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते। आम्ही आज या ठिकाणी आमच्या होणाऱ्या वेदना त्रास प्रशासनाला वेळोवेळी सांगून देखील आमची दखल न घेतल्याने या ब्लॅकस्टोन क्रशर विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत। या ब्लॅकस्टोन क्रशरमुळे आम्हाला आमचे जलजीवन दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे। आमचे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन, पाण्याची जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी या क्रशर हद्दीतच येत आहे, तरी याची दखल प्रशासन घेत नाही। तहसीलला देखील आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं तरी देखील त्यांनी काही येऊन हे व्यवस्थित दखल घेतलेली नाही। तरी आम्ही पुन्हा सांगतो, या ब्लॅकस्टोन क्रशरच्या विरोधात आम्ही सर्व नागरिक, एकसर ग्रामस्थ, चारी गावचे ग्रामस्थ निषेध करत आहोत। सरकारतर्फे बंद करण्यात आला नाही तर तुमची शेवटची पुढची भूमिका काय असेल? आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करणार। याच्या मागे राजकीय वर्चस्व असं वाटतं का तुम्हाला? 100%। स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी त्यांच्याशी तुम्ही काही कॉन्टॅक्ट केलं का? त्यांना सांगितलं का तुम्ही की बंद करा वगैरे, भेट वगैरे घेतली होती का? नाही, आम्ही वेळोवेळी विनंती केलेली आहे त्यांना। आता वरून आपण बघितलं नाही कोणाच्या हात असले नाही, आम्ही सर्वसामान्य नागरिक ग्रामस्थ आहोत। आम्ही आमच्या गावातील ग्रामपंचायतीने याच्या आधी तुम्ही त्यांना एनओसी दिलेली होती का? नाही, आमच्या ग्रामपंचायतीकडून त्यांना कोणती एनओसी दिलेली नाही। ज्या गावाच्या हद्दीत जे आहे क्षेत्र आहे त्यांनी ग्रामपंचायतीकडून त्यांना या क्रशर संदर्भात कोणती एनओसी दिलेली नाही। आज वाई तालुक्यातील पश्चिम विभागामध्ये जी महत्त्वाची 4 गावं येतात त्यामध्ये प्रामुख्याने कुसगाव, एकसर, विठ्ठलवाडी आणि व्याळी, बोरीव या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी बळजबरीने या सर्व मंडळीवर लादण्यात आलेल्या ब्लॅकस्टोन क्रशरच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। मागच्या जवळपास 1 वर्षापासून या विभागातील नागरिक ग्रामस्थ हा क्रशर बंद करण्यासाठी संघर्ष करत आहेत। क्रशर बंद करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावाने आपल्या ग्रामसभेचा ठराव घेतला। तो ठराव संबंधित महसूल प्रशासनापर्यंत पोहोचवला। मात्र एका बाजूने आपण म्हणतो की एखाद्या गावचा ग्रामसभेचा ठराव हा सर्वोच्च ठराव असतो, मात्र आमच्या वाई तालुक्यातील महसूल विभागाने या ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवलेली आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ब्लास्टिंग होत आहे। या ब्लास्टिंगमुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणाऱ्या विहिरींचं पाणी खाली जायला लागलेलं आहे, पाण्याची दिशा बदलायला लागली। दिवसा, रात्री, अपरात्री कधीही त्या ठिकाणी ब्लास्टिंग केलं जातं। या ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसत आहेत, मोठ्या प्रमाणात घरांची नासधूस होती। जवळपास 80 ते 90 फुटावरती आमच्या पश्चिम भागातील आमची जललक्ष्मी ही पाण्याची योजना त्या ठिकाणाहून जाते। ती पाईपलाईन त्या ठिकाणापासून 80 ते 90 फुटावरती आहे। पार्टेवाडी गावची पाणी पुरवठ्याची जी टाकी आहे पाण्याची ती जवळपास 100 ते 200 मीटरवरती आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची शेती आहे, त्या ठिकाणावरून जाणारे रस्ते आहेत। आज एका बाजूनी या सर्व भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना जर आपली प्रॉपर्टी येणे करायची असेल
तर असं सांगितलं जातं की तुमचा भाग हा बफर झोन मध्ये येतो. मात्र दुसऱ्या बाजूने त्याच ठिकाणी एका क्रशरला परवानगी कशी काय मिळते? आज पश्चिम भाग हा निसर्गाने देणगी दिलेला एक भाग आहे. मोठ्या प्रमाणात झाडी आहे, एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे, आणि अशा ठिकाणी तुम्ही क्रशरला परवानगी देता. खरं तर क्रशर अशा ठिकाणी असले पाहिजेत ज्या ठिकाणी झाडी नाहीये, नुसते ओसाड डोंगर आहेत. पण आम्ही निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या लोकांना हा क्रशर लादला जातोय. यामागे कुणाचं राजकारण आहे? कोणते प्रशासकीय अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये आर्थिक धोरण आहे हे तपासणं खरं तर गरजेचं आहे. आज खनिज विभागाचे अधिकारी येतात आणि सांगतात की इथं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, आणि अहवाल सादर करतात. महसूल विभाग येतो, त्या ठिकाणी अहवाल सादर करतं की इथं सगळं व्यवस्थित आहे, इथं क्रशरला परवानगी मिळायला काय अडचण नाही. मग आज जर सगळं व्यवस्थित आहे तर 4 गावांची लोक इथं का आलेली आहेत? या 4 गावांची लोक हा क्रशर बंद करा म्हणून मागणी का करत आहेत? आज या लोकांचा जर विचार या मंडळींनी केला नाही तर पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही आत्मदानाचा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72 005.